निपाणीत महामार्गावरील बोगद्याचे रुंदीकरण करा. निकू पाटील यांचे खासदार प्रियांका जारकीहोळी यांना निवेदन. सध्या पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे, पण वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. भविष्यकाळातील वाहनासह नागरिकांची संख्या लक्षात घेऊन निपाणीतील आंदोलननगर, प्रगतीनगर, शाहूनगर, आश्रयनगर, सरकार कॉलनी, संभाजीनगर येथील रहिवासी आणि वाहनधारक या महामार्गावरील लहान बोगद्यातून नियमितपणे प्रवास करतात. मात्र बोगदा लहान असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे संबंधितांनी राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम भागात महामार्गावरील बोगद्याचे रुंदीकरण करण्याच्या मागणीचे निवेदन टाउन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकू पाटील यांनी खासदार प्रियांका जारकीहोळी यांना दिले. निपाणी उपनगरात जाणाऱ्या रहिवाशांची संख्या सुमारे 15 ते 16 हजार आहे. परिसरात गटशिक्षणाधिकारी कार्यालय, मंगल कार्यालय, महादेव मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर यांसारखी प्रार्थनास्थळेही आहेत. त्यामुळे निपाणी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक येथे नियमितपणे येतात. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला न्यायालय, भाजी बाजार, रविवारचा आठवडी बाजार, अग्निशमन केंद्र आहे. शिवाय सरकारने महामार्गाच्या दोन्ही बाजू व्यावसायिक क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे दोन्ही बाजूंच्या व्यावसायिक आस्थापनांसह सर्वांची गैरसोय होत आहे. या सर्व अडचणी लक्षात घेऊन या बोगद्याची रुंदी किमान 2-4 चाकी वाहने जाण्यासाठी आणि विशेषतः अनेक पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी पुरेशी असावी. महामार्गाच्या बाजूला असलेल्या सेवा रस्त्यावर बांधलेल्या नाल्यांमधील पाण्याला चर करून द्यावी असेही म्हटले आहे. टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील यांच्या हस्ते खासदार प्रियांका जारकीहोळी यांना सदरचे निवेदन देण्यात आले. त्यांनी निवेदन स्वीकारून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, सुप्रिया पाटील, झाकीर कादरी, प्राध्यापक र दिवाकर, विनोद बल्लारी, रवींद्र श्रीखंडे, फारुख गवंडी, सागर पाटील, एस.एन. चिंगावे, विकास कदम, सुहास कांबळे, एस.एस. चव्हाण, एन.डी. येरुरकर यांच्यासह प्रगतीनगर, शाहूनगर, आंदोलननगर परिसरातील नागरिक उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी.